ते मी 4 मीडियम साईजचे बटाटे बॉईल करून आणि सोलून घेतले आहे आणि त्यांना स्मॅश करून घेतलं आहे। पॅनमध्ये एक मोठा चम्मच तेल टाकलं, त्यामध्ये अर्धा चम्मच मोहरी आणि अर्धा चम्मच जिरं टाकून घेतले आहे। जिरं मोहरी तडतडल्यावर त्यामध्ये 5-6 कढीपत्ते अशा प्रकारे कट करून टाकते आहे आणि तेलामध्ये आपल्याला जिरं मोहरी कढीपत्ता छान खमंग होऊ द्यायचा आहे। नंतर त्यामध्ये एक मोठा कांदा अगदी बारीक चिरून घेतलेला आहे, 3 हिरवी मिरची कट करून टाकली आहे। इथे तुम्ही हिरवी मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। त्यामध्ये अर्धा चम्मच आलं लसूण पेस्ट टाकून घेतले आहे। कांदा हिरवी मिरची आलं लसूण पेस्ट 1-2 मिनटं तेलामध्ये अशी आहे। त्यानंतर त्यामध्ये अर्धा चम्मच हळद टाकून घेतली आहे, चवीनुसार 1 चम्मच लाल तिखट टाकून घेते आहे, अर्धा चम्मच धने पावडर टाकून घ्यायचे आहे आणि चवीनुसार त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकून घेतले आहे। सगळे मसाले 1-2 मिनटं तेलामध्ये आहे। छान ही खमंग फोडणी झाली पाहिजे आणि नंतर त्यामध्ये जे आपण बटाटे स्मॅश करून घेतले होते, 4 बटाटे इथे स्मॅश करून घेतले ते टाकून घ्यायचे आहे। ही बटाट्याची भाजी मी 2 प्रकारच्या नाश्त्यासाठी वापरणार आहे, त्यासाठी ही बटाट्याची भाजी करून घेते। बटाट्याची भाजी सुक्की झाली पाहिजे आणि त्याला खूप जास्त तेल नसलं पाहिजे, म्हणून मी इथे खूप जास्त तेल वापरलं नाही आहे। आता बटाटे टाकून घेतल्यावर सगळे मसाले आणि बटाटे मिक्स करून घ्यायचे आहे। ही बटाट्याची भाजी आपल्याला नाश्त्यासाठी वापरायची आहे, ती थंड करून घ्यायची आहे, म्हणून सर्वात आधी बटाट्याची भाजी करून ती थंड करायला ठेवायची आहे। आता बटाटे मसाले छान एकजीव झाले आहे, त्यामध्ये अर्धा चम्मच मी ते आमचूर पावडर टाकून घेते आहे। आमचूर पावडरमुळे या भाजीला खूप छान अशी टेस्ट येईल, टँगीनेस येईल। आमचूर पावडर टाकल्यामुळे त्यामध्ये मी अर्धा चम्मच इथे साखर टाकून घेते आणि सगळं आपल्याला छान एकजीव करून घ्यायचे आहे। आता नंतर त्यामध्ये कोथिंबीर टाकून घेते आहे। सगळी ही भाजी एकदा परत मिक्स करून घ्यायची आहे। आता ही भाजी मी थंड करायला ठेवते आहे। बघा, थंड झाल्यावरती त्यांना असं छान चमच्याने स्मॅश करून घेतलं। आता इथे मी 2 व्हाईट ब्रेड घेतले आहे, आपल्याला या नाश्त्यासाठी व्हाईट ब्रेड लागणार आहे। आता या व्हाईट ब्रेडवर मी इथे ग्रीन चटणी लावणार आहे, तुम्ही कुठलीही चटणी इथे वापरू शकता। माझ्याकडे ग्रीन चटणी होती आधीचीच, ती मी इथे 1 चम्मच लावून घेते आहे। सगळ्या ब्रेडला ही चटणी छान पसरवून घ्यायची आहे। तुम्ही इथे ग्रीन चटणीऐवजी ग्रीन चिली सॉससुद्धा लावू शकता। अशा प्रकारे ही सगळी चटणी पसरवून घेतली आहे। आता त्यावरती जे आपण बटाट्याची सुक्की भाजी करून घेतली होती ती इथे टाकायची। 2 चम्मच मी बटाट्याची सुक्की भाजी टाकून घेते आहे आणि अशा प्रकारे सगळी भाजी या ब्रेडला पसरवून घ्यायची आहे। आता जी दुसरी ब्रेड आहे त्याला मी इथे टोमॅटो सॉस लावून घेते आहे। टोमॅटो सॉससुद्धा या ब्रेडला छान पसरवून घेतला आहे। आता ती दुसरी ब्रेड पहिल्या ब्रेडवरती अशा प्रकारे ठेवून घ्यायचे आणि त्यावरती 1 चम्मच इथे मी तूप वापरते आहे, तुम्ही तुपाऐवजी बटरसुद्धा लावू शकता। सगळं तूप अशा प्रकारे पसरवून घेते आहे पहिल्या ब्रेडवरती। वरच्या ब्रेडवरती हे सगळं तूप पसरवून घेतल्यावर आता इथे मला एक तवा ठेवला आहे मी गॅसवरती आणि तवा तापल्यावर त्यावरती तूप टाकून घेते आहे। आता वरची साईड आपण तूप लावून घेतलं होतं, त्यामुळे वरची साईड न ठेवता खालची साईड आपल्याला ठेवायची आहे। ज्याला मी तूप लावून घेतलं नव्हतं ती साईड मी ठेवून घेतली आहे आणि तव्यावरती आपल्याला हे सगळं छान खमंग भाजून घ्यायचं आहे। आता पहिली साईड भाजून झाली आहे, दुसरी साईडसुद्धा अशाच प्रकारे भाजून घ्यायची। दुसऱ्या साईडला तूप लावलं असल्यामुळे त्याला वरती खाली तव्याला तूप टाकायची गरज नाही। दोन्ही बाजू छान अशा प्रकारे खमंग भाजून घ्यायचे आहे। खूप छान लागते ही ब्रेडपासून तयार केलेला नाश्ता। अशा प्रकारे छान तयार झाला आहे आपला इथे ब्रेड सँडविच। गरमागरम तुम्ही मुलांना हे खायला देऊ शकता, डब्यातसुद्धा देऊ शकता। आतपर्यंत बटाट्याचं सारण भरलं आहे आणि खूप क्रिस्पी खमंग आहे ब्रेड सँडविच तयार झालं आहे। आता आपण याच बटाट्याच्या भाजीपासून दुसरा नाश्ता करणार आहोत। त्यासाठी मी ते 1 वाटी बेसन घेतलं आहे, त्यामध्ये अर्धा चम्मच मीठ टाकून घेतलं, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे। अर्धा चम्मच ओवा मी हातावरती क्रश करून टाकला आहे। कुठल्याही बेसनाच्या पदार्थामध्ये ओवा टाकायचा, त्यामुळे बेसन पचायला हलकं होते। आता त्या बेसनामध्ये अर्धा वाटी मी पाणी टाकून घेतलं आहे आणि चमच्याने छान मिक्स करून घेते आहे।
आता त्यामध्ये अर्धी किंचितशी हळद टाकून घ्यायची आहे आणि किंचितसा सोडा टाकून घ्यायचा. सोडा खूप जास्त टाकायचा नाही आहे, अगदी चिमूटभर मी इथे सोडा टाकून घेतला आहे. हळद आणि सोडा या बेसन पिठामध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे. आता इथे सुद्धा व्हाईट ब्रेड घेतली आहे मी, 2 व्हाईट ब्रेड घेतले आहे. दोन्ही व्हाईट ब्रेड ट्रायंगल शेपमध्ये कापून घेतले आणि त्यावरती सुकी भाजी लावून घेतली. दुसरी साईड ब्रेडवरती ठेवून घेतली. आता जे आपण बेसन पीठ तयार करून घेतलं होतं ते घेतलं आहे आणि त्यामध्ये जे ब्रेड बटाटे लावून घेतले होते ते सुद्धा इथे टाकून घेते आहे. आणि अशा प्रकारे जे बेसन पीठ आपण तयार करून घेतलं ते चमच्याने मी सगळीकडे टाकते आहे. बघा, अशा प्रकारे सगळ्या ब्रेडला बेसन पीठ व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. इथे मी तेल गरम करत ठेवलं होतं कढईमध्ये. तेल गरम झाल्यावर हे ब्रेड पकोडा तळून घ्यायचा आहे. पहिली साईड छान तळून घ्यायची आहे आणि दुसरी साईड नंतर आपल्याला अशी तळून घ्यायची. दोन्ही साईड अगदी खमंग तळून घ्यायचे, खरपूस तळून घ्यायचे आहे. हा ब्रेड खूप छान लागतो टेस्टला. आत सुद्धा बटाट्याचं सारण भरून घेतलं होतं. दुसरी ब्रेडसुद्धा मी अशीच तळून घेते. दुसरा पकोडासुद्धा पहिल्याचप्रमाणे तळून घेते आहे. बघा, दुसरा ब्रेड पकोडासुद्धा तयार झालेला आहे. गरमागरम तुम्ही हा पकोडा मुलांना खायला द्या. बघा, आतपर्यंत बटाट्याचं सारण भरले गेलं आहे. गरमागरम हा ब्रेड पकोडा खायला झाला आहे तयार. एक मोठा वाटी मी इथे रवा घेतला आहे. ज्या वाटीने रवा घेतला होता त्याच वाटीने मोजून मला पाणी टाकायचं आहे. इथे मी सुरुवातीला 2 वाटी पाणी टाकून घेते आहे. आपण हा रव्यापासून नाश्ता तयार करणारा खूप छान होतो. आता पाणी टाकल्यावर त्यामध्ये हिरवी मिरची कट करून घेतली आहे मी. 2 हिरवी मिरची अगदी बारीक कट करून घेतली आहे, ती या रव्यामध्ये टाकते आहे. भरपूर अशी कोथिंबीर कट करून घेतली आहे, ती सुद्धा या रव्यामध्ये टाकून घेतली. आता त्यामध्ये 1 चम्मच चिली फ्लेक्स टाकून घेतले आहे, 1 चम्मच ओवा टाकून घेतला आहे आणि अर्धा चम्मच इथे जिरं टाकून घ्यायचं आहे. आता चवीनुसार मी त्यामध्ये 1 चम्मच मीठ टाकून घेतलं आहे आणि 1 चम्मच पांढरे तीळ टाकून घेतले. पांढरे तीळ पूर्णपणे ऑप्शनल आहे, पण या तिळामुळे खूप छान टेस्ट येते या नाश्त्याला, म्हणून मी इथे 1 चम्मच पांढरे तीळ टाकून घेते आहे. आता त्यामध्ये परत 1 वाटी मी पाणी टाकून घेतलं आहे. 1 वाटी रव्यासाठी मी ते 3 वाटी पाणी वापरलं आहे. सगळं मिश्रण छान एकजीव करून घ्यायचं आहे. बघा, अशा प्रकारे हे सगळं पाणी व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 1 वाटी रव्याला 3 वाटी हे पाणी अगदी परफेक्ट आहे. आता गॅसवरती मी कढई तापायला ठेवली आहे आणि त्यामध्ये जे आपण मिश्रण तयार करून घेतलं रव्या आणि मसाल्याचं ते टाकून घ्यायचं आहे. आता या मिश्रणाला छान उकळी येऊ द्यायची आहे. सगळं मिश्रण हलवत ठेवायचं आहे. गॅस मी इथे मोठा आहे, मोठ्या गॅसवरतीच आपल्याला हे होऊ द्यायचं आहे. 5 मिनटासाठी मी हे झाकून ठेवलं आहे. झाकून आपल्याला हे सगळं छान शिजू द्यायचं आहे. झाकल्यामुळे ते पटकन शिजून येतं. आता मध्ये मध्ये आपल्याला हे हलवत राहायचं आहे, खाली लागलं नाही पाहिजे. परत 1-2 मिनटासाठी मी झाकून ठेवते आहे. बघा, अशा प्रकारे हे छान तयार झालं आहे. रव्यापासून हा नाश्ता खूप टेस्टी होतो. आता आपल्याला हे जे मिश्रण आपण वाफवून घेतलं होतं ते थंड करायला ठेवायचं आहे. आता थंड होईसवर तोपर्यंत मी एका प्लेटला तेल लावून घेते आहे आणि सगळं तेल पसरवून घ्यायचं आहे. सगळ्या प्लेटला तेल छान लावल्या गेल्यामुळे आपण जो नाश्ता करणार आहोत, जे रव्याचं आपण मिश्रण तयार करून घेतलं होतं ते खाली लागणार नाही. आता जे सगळं रव्याचं आपण मिश्रण तयार करून घेतलं आहे त्या प्लेटवरती मी टाकून घेते आहे आणि हाताला तेल लावून अशा प्रकारे हे सगळं थापून घेते आहे. मिश्रण खूप गरम आहे, त्यामुळे थोडंसं हाताला पाणी लावून घ्यायचं आणि सगळं मिश्रण प्लेटवरती पसरवून घ्यायचं. आता सगळं मिश्रण छान पसरवून झालेलं आहे. आता आपल्याला याच्या वड्या कट करून घ्यायच्या आहे. मिश्रण पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे, त्यानंतरच आपल्याला ह्या वड्या कट करून घ्यायच्या आहे. मी इथे चाकूनी सगळ्या वड्या कट करून घेते आहे. तुम्ही कुठल्याही आकारामध्ये ह्या वड्या कट करून घेऊ शकता. सर्वात आधी मी या सरळ लाईन करून घेतल्या आहे. त्यानंतर बघा, अशा प्रकारे डायमंड शेपमध्ये मी या वड्या करून घेणार आहे. तुम्ही स्क्वेअर शेपमध्ये सुद्धा या वड्या करून घेऊ शकता. कुठल्याही आकारामध्ये तुमच्या आवडीनुसार या वड्या करून घेऊ शकता. सगळ्या वड्या मी याच प्रमाणामध्ये टाकून घेते आहे, काढून घेते आहे.
आता बघा अशाच प्रकारे तुम्ही सगळ्या या वड्या तळून घेऊ शकता, पण मी याला मधातनं कट करून घेते आहे। बघा अशा प्रकारे ह्या कट करून घेतल्या आहे, म्हणजे तळायला त्या खूप सोपे होतील, पटकन तळून येतील। अशाच प्रकारे सगळ्या वड्या मी मधातून कट करून घेते आहे। आता या सगळ्या वड्या कट करून झालेल्या आहे, यांना आपल्याला तळून घ्यायच्या आहे। तेलामध्ये आपल्याला या डीप फ्राय करून घ्यायचे आहे। त्यासाठी मी तेल तापायला ठेवलं होतं। तेल अगदी गरम पाहिजे, खूप गरम झाल्यावरतीच आपल्याला तेलामध्ये या फ्राय करून घ्यायचे आहे। आता तेल छान गरम झालं आहे, सगळ्या मी वड्या टाकून घेतल्या आहे आणि आता गॅस कमी करून घ्यायचा आहे। मोठ्या गॅसवरती या वड्या तळून घ्यायच्या नाही, गॅस कमी करून घ्यायचा तेल तापल्यावरती। आणि ज्या वड्या टाकून घेतल्या त्या लगेच फिरवायच्या नाही, लगेच फिरवल्या तर ते चिकटून येतील, म्हणून 1-2 मिनटं पहिली साईड छान तळून घ्यायची आहे, नंतरच दुसरी साईड परतून घ्यायची आहे। आता दुसरी साईड परतून घेतली आहे, गोल्डन फ्राय करून घ्यायच्या आपल्याला या सगळ्या वड्या। आता सगळ्या वड्या छान गोल्डन फ्राय झालेल्या आहेत, त्या मी काढून घेते आहे। खूप छान लागतो हा रव्यापासून तयार केलेला नाश्ता, मुलांना गरमागरम खायला देऊ शकता तुम्ही, डब्यातसुद्धा देऊ शकता। खूप वेळपर्यंत क्रिस्पी राहतो या वड्या। आता ज्या पहिल्याप्रमाणे मी वड्या सगळ्या तळून घेतल्या होत्या त्याचप्रमाणे दुसऱ्याही वड्या एक एक करून सोडून घेते आहे आणि या वड्यासुद्धा तेलामध्ये गोल्डन फ्राय करून घेते आहे। आता दुसऱ्या वड्यासुद्धा अशाच तळून घेतलेल्या आहे। सगळ्या वड्या मी एका प्लेटमध्ये काढून घेते आहे। तुम्ही कुठल्याही चटणीसोबत सॉससोबत या वड्या गरम गरम खाऊ शकता, खूप छान लागते टेस्टला। तुम्ही नुसत्या जरी खाल्ल्या तरी अप्रतिम लागतात, याची चव खूप भन्नाट अशी होते। इथे मी पिझ्झा सॉस घेतला आहे, होममेड पिझ्झा सॉस आहे। तुम्हाला जर या सॉसची रेसिपी पाहायची असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा, मी याचीसुद्धा रेसिपी लवकरच टाकेल। आता या सॉससोबत तुम्ही ही गरमागरम रव्याच्या नाश्त्याची टेस्ट घ्या। आता इथे दुसरा नाश्ता करूया। इथे मी 3 मीडियम साईजचे बटाटे बॉईल करून आणि सोलून घेतले आहे आणि जी घरात आपली सहज उपलब्ध असते तीच व्हाईट ब्रेड घेतली आहे। आता आपल्याला बटाटे स्मॅश नाही करून घ्यायचे तर छान किसून घ्यायचे, कारण जर आपण स्मॅश करून घेतले तर त्यामध्ये जे गाठी राहतील त्यामुळे हा बटाट्याचा नाश्ता छान एकजीव होणार नाही, क्रिस्पी होणार नाही, म्हणून बटाटे शक्यतोवर खिसून घ्यायचे। आता इथे एक महत्त्वाची गोष्ट, आपण बटाटे शक्यतोवर गरम घ्यायचे नाही, बटाटे थंड होऊ द्यायचे आणि नंतरच त्यांना खिसून घ्यायचे। जर तुम्ही बटाटे गरम घेतले तर मात्र हा नाश्ता सॉफ्ट होईल, तो छान क्रिस्पी होणार नाही, म्हणून बटाटे अगदी थंड झाल्यावरतीच मग त्यांना किसून घ्यायचं आहे। आता हे बटाटे किसून झालेले आहेत, त्यामध्ये आपल्याला काही सुके मसाले घालून घ्यायचे। अगदी सिंपलसे मसाले आहे, जे आपल्या मिसळ डाळीमध्ये असतात तेच मसाले आहे। अर्धा चम्मच मी ते हळद घेतली आहे आणि चवीनुसार लाल तिखट टाकून घेतलं आहे। आपल्याला त्यामध्ये आमचूर पावडर टाकून घ्यायचं आहे, अर्धा चम्मच आमचूर पावडर टाकून घेतली आहे आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं आहे। आता त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चिली फ्लेक्स। चिली फ्लेक्समुळे हा नाश्त्याला खूप अशी वेगळी टेस्ट येते। आता आपल्याला जे आमचूर पावडर टाकून घेतलं होतं त्याला बॅलन्स करायसाठी इथे 1 चम्मच साखर टाकून घेतली आहे। अगदी बारीक चिरलेला एक कांदा आहे, कांदा खूप छान बारीक चिरून घ्यायचा। आता इथे मी फ्रेश कोथिंबीरसुद्धा टाकून घेतली आहे। आता आपल्याला त्यामध्ये ओवा घालायचा, अर्धा चम्मच ओवा घालून घेतला आणि अर्धा चम्मच जिरंसुद्धा टाकून घ्यायचं आहे। आता हे सगळं साहित्य आपल्याला छान एकजीव करून घ्यायचं आहे। त्याआधी ज्या आपण व्हाईट ब्रेड घेतल्या होत्या त्या आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला या व्हाईट ब्रेडचा इथे ब्रेड क्रम तयार करून घ्यायचा। मी अशा ब्रेड तोडून घेतल्या आणि मिक्सरमध्ये छान त्याचा ब्रेड क्रम तयार करणार आहे। सगळे ब्रेड घ्यायचे नाही, अर्धे ब्रेड तसेच ठेवले आणि अर्ध्या ब्रेडचा मी इथे हा ब्रेड क्रम तयार करून घेते आहे। बघा मिक्सरमध्ये अगदी पटकन तयार होतो फ्रेश ब्रेड क्रम। आता हा जो आपण ब्रेड क्रम तयार करून घेतला तो जे बटाट्याचं मिक्सर करून घेतलं होतं त्यामध्ये टाकून घेतला आणि बाकीचे जे ब्रेड शिल्लक होते ते त्यांचासुद्धा मिक्सरमध्ये छान ब्रेड क्रम तयार करून घेतला। आता आपल्याला हा इथेच वापरायचा नाही आहे, तो नंतर वापरायचा आहे, फक्त करून ठेवते आहे। आता इथे जो आपण आधी ब्रेड क्रम तयार करून घेतला होता तो बटाट्यामध्ये टाकून घेतला होता, त्याचा आपल्याला गोळा तयार करून घ्यायचा आहे।
बटाटा आणि ब्रेड क्रम छान एकजीव झाला पाहिजे असा आपल्याला याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे। ज्याप्रमाणे आपण कणिक मळतो अगदी तसाच आपल्याला हा गोळा मळून घ्यायचा आहे। त्यामुळे आपले बॉल्स अगदी व्यवस्थित बनतील, एकसारखे आकाराचे बनतील। बटाट्यामध्ये बाइंडिंग नसतं, त्यासाठीच आपण इथे ब्रेड क्रम वापरला आहे। ब्रेड क्रममुळे बटाट्याला छान बाइंडिंग येईल आणि जे आपण बॉल्स तयार करणार आहोत तेही सुद्धा व्यवस्थित होईल। आता ब्रेड क्रम आणि बटाट्याचं मिश्रण जे आपण तयार करून घेतलं त्यांचे छान बॉल्स तयार करण्यासाठी हाताला तेल लावून घेतलं आणि सगळे बॉल्स एकसारखे आकाराचे तयार करून घ्यायचे। बघा, हाताने अशा प्रकारे पटकन याचे बॉल्स तयार होते, खूप अशी मेहनतही लागत नाही। आता मी तुम्हाला 2 बॉल्स करून दाखवते आहे। अशाच प्रकारे आपल्याला सगळे इथे बॉल्स तयार करून घ्यायचे आहे। पटकन तयार होते, खूप अशी जास्त मेहनत करावी लागत नाही, कारण आपण याच्यामध्ये ब्रेड क्रम घालून घेतले होते, त्यामुळे बटाट्याला छान बाइंडिंग आलेलं आहे। बघा, सगळे बॉल्स तयार झालेले आहे। आता आपल्याला हे सगळे तयार झालेले बॉल्स एका साईडला काढायचे आहे। जे आपण ब्रेड क्रम तयार करून घेतलं होतं नंतर मिक्सरमध्ये, ते सुद्धा या प्लेटमध्ये काढून घेतलं। आता दुसऱ्या भांड्यामध्ये आपल्याला याच्यासाठी मैदा घ्यायचा। इथे 4 चम्मच मी मैदा घेते। जी पोह्याचा चम्मच असतो नॉर्मलचा, पोहे खाण्याचा जो चम्मच असतो तोच चम्मच घेतला आणि त्यामध्ये 2 चम्मच कॉर्नफ्लोअर टाकून घेतला आहे। आता आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं। फक्त कॉर्नफ्लोअर आणि मैद्यापुरतंच मीठ टाकून घ्यायचं आहे, खूप जास्त मीठ टाकायची गरज नाही। आता यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून घ्यायचं आहे। पाणी एकदम टाकायचं नाही, अंदाज घेत पाणी टाकायचं आणि याची आपल्याला छान अशी स्लरी करून घ्यायची। खूप जास्त घट्ट आणि पातळ नको। बघा, अशा प्रकारे गुठळ्या मोडून सगळं ही स्लरी तयार करून घेतली। आता जे आपण बटाट्याचे बॉल्स तयार करून घेतले ते त्यावरती ब्रेड क्रम टाकून घ्यायचा आहे। सगळीकडे छान ब्रेड क्रम पसरले गेले पाहिजे, असे सगळे बॉल्स आपल्याला ब्रेड क्रममध्ये मिक्स करून घ्यायचे आणि एका साईडला काढून घ्यायचे आहे। आता बघा, अशा प्रकारे सगळे बॉल्स ब्रेड क्रममध्ये छान आपण घोळवून घेतले आहे आणि जे मैदा आणि कॉर्नफ्लॉवरचं मिक्सचर तयार करून घेतलं आहे त्यामध्ये परत आपल्याला हे छान बुडवून घ्यायचं आहे आणि जे ब्रेड क्रम तयार करून घेतलं होतं ते सुद्धा वरती एक वेळ टाकून घ्यायचं। आधी आणि नंतर आपण जे ब्रेड क्रम वापरले आहे त्यामुळे हे जे बटाट्याचे आपण बॉल्स तयार करणार आहोत ते अगदी क्रिस्पी होतील आतपर्यंत। आणि इथे मी एका कढईमध्ये तेल आधीच गरम करायला ठेवलं होतं, त्यामध्ये सगळे बॉल तयार करून ठेवते। तेल अगदी गरम झालेलं पाहिजे। तेल इथे छान गरम जर झालं तर हे सगळे बॉल क्रिस्पी होतील। आता गॅस मीडियम फ्लेमवरती करून घ्यायचा आणि हे सगळे बॉल्स आपल्याला तयार करून घ्यायचे, तळून घ्यायचे आहे। लगेच बॉल्स आपल्याला पलटवून घ्यायचे नाही, एक साईड छान गोल्डन झाल्यावरतीच आपल्याला हे सगळे बॉल दुसरीकडून सुद्धा असेच तळून घ्यायचे आहे। बघा, अशा प्रकारे आपल्याला सगळे बॉल एक साईडनी छान क्रिस्पी झाल्यावरतीच नंतर आपल्याला त्याची दुसरी साईडसुद्धा छान तळून घ्यायचे आहे। बघा, अशा प्रकारे मीडियम गॅसवरती आपल्याला हे सगळे बॉल तळून घ्यायचे आहे। जर आपण गॅस अगदीच मोठा ठेवला तर मात्र वरती हे बॉल्स पटकन आपल्याला ब्राऊन झालेलं दिसेल, आत मात्र ते कच्चेच राहतील। त्यामुळे मीडियम गॅसवरतीच हे सगळे बॉल अशा प्रकारे गोल्डन होईपर्यंत तळून घ्यायचे। बघा, इतके गोल्डन आपल्याला हे बॉल्स होऊ द्यायचे, नंतरच ते काढून घ्यायचे आहे। सगळे बॉल्स तयार झाल्यावरती काढून घेतले आहे आता आणि आपण जे बाकीचे सुद्धा बटाट्याचे बॉल्स तयार करून घेतले आहेत ते सुद्धा आपल्याला असेच एक एक करून सोडून घ्यायचे आहे आणि ते सुद्धा असेच गोल्डन ब्राऊन करून घ्यायचे आहे। आता हे सगळे बॉल मी टाकून घेतले आहे आणि जी पहिल्या पद्धतीने आपण बटाट्याचे बॉल्स तळून घेतले होते त्याच पद्धतीने हे सुद्धा बॉल्स तळून घेत आहे। बघा, हे सुद्धा छान गोल्डन झाले आहे आणि यांना सुद्धा काढून घेते आहे। आता हे बटाट्याचे बॉल्स इतके क्रिस्पी, खमंग, खुसखुशीत बनतात की सगळे मुलं पटकन याच्यावर तुटून पडतील आणि तुम्हाला सुद्धा म्हणतील की असेच बटाट्याचे बॉल्स वरचेवर नक्की करा। तुम्ही हे कुठल्याही सॉससोबत खाऊ शकता, अगदी खमंग खुसखुशीत होतात। चवीला तर इतके भन्नाट आहे की तुम्ही सुद्धा याचे दिवाने व्हाल। बघा, हे आतून किती सॉफ्ट आहे, वरती खूप क्रिस्पी आहे। इथे मी टोमॅटो केचप घेतला आहे आणि त्यासोबत हे छान क्रिस्पी कुरकुरीत असे बटाट्याचे हे बॉल्स तयार झाले आहे। ते खायला खूप चविष्ट भन्नाट आहे। तुम्ही सुद्धा ही बटाट्याची रेसिपी नक्की करून पहा आणि कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर जरूर करा। धन्यवाद।